तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहेत ना, आपण काल जे आपल्या आरती बाप्पांचे दर्शन राहिलेले म्हणजे तेजुगाईचा बाप्पा झाला, परेलचा विघ्नहर्ता झाला आणि परेलचा मोरेश्वर झाला, असे बरेचसे बाप्पांचे आपले गणपतीचे दर्शन राहिलेले। आणि त्यात मेन म्हणजे गणपतीचं दर्शन राहिलेलं ते म्हणजे मित्रांनो आपल्या चिंचपोकळी चिंतामणीचा। तर आपण हेच गणपती आज कव्हर करण्यासाठी जात आहोत मित्रांनो। आता आजची पण व्हिडिओ ना मित्रांनो घरातच स्टार्ट करतोय, कारण का बाहेर पाऊस आहे आणि जसा पाऊस कमी झाला तर आपण पहिले बाप्पांचे दर्शन करायला जाऊ। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। काय माहिती आहे काय, मला कुठे कुठे म्हणजे सगळे डिटेल सांगता येणार नाही, कारण का जिथे ना मित्रांनो लाऊडस्पीकर चालू असतो, तर आपल्याला तिकडे कसं कॉपीराईट भेटेल म्हणून तिकडे व्हिडिओ शूट नाही करत, फक्त मी नॉर्मल आवाज ठेवतो तिकडचा। तर मित्रांनो, थोडीशी काय चूक होत असेल तर सॉरी। तर जास्त वेळ नाही घेते मी, चला आपण जाऊया पहिला, चला जाऊन बघूया कोणता गणपती आपल्याला पहिला सुचेल तो। चला तर मित्रांनो, आपण पाहत आहात ना, तो आमच्या चाळीतला गणपती आहे आणि हा उत्सव आपला दुसरा वर्ष आहे। या बाप्पाला आपल्या गेल्या वर्षीपासून लहान लहान मुलांनी चालू केलेला बाप्पा होता हा, आणि आज बाप्पा खूप प्रचंड प्रमाणात मोठा झाला, खूप छान वाटते। कारण का बाप्पा आपला 1.5 दिवसाचा म्हणून आजच दाखवतो मी तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांचे दर्शन आपल्या। तर आज जाणार आहे बाप्पा म्हणून थोडं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे, काही नाही मित्रांनो, खूप गोड बाप्पा आहे आपला। आणि खरंच आपल्या चाळीतल्या सगळ्या लहान लहान मुलांना मनापासून धन्यवाद की त्यांनी उत्सव सुरू केला। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम पहिला पाहणार बाप्पांचे म्हणजे एलकृष्ण सार्वजनिक गणेश उत्सव, म्हणजेच मुंबईचा एकदंत बाप्पांचे आपण दर्शन घेणार आहोत। अगदीच प्रभादेवी स्टेशनला लागूनच बाप्पांचं मंडप आहे। चला तर पाहूया बाप्पा। तर मित्रांनो, आपण आहे ना आता परेलचं विघ्नहर्ता बाप्पांच्या दर्शनासाठी आलेलो। काल पण आलेलो इकडे आपण, पण काल खूपच गर्दी होती, त्याकरता आपण नाही आलो इकडे। तर आता जाऊन बाप्पांच्या मस्तकी दर्शन करूया, चला या। तर मित्रांनो, आपण आहे ना आता परेलचं विघ्नहर्ताचं दर्शन केलं आहे, आता आलो आपण दुसऱ्या बाप्पांच्या इथे। तर जाऊ हे आपण बाप्पांचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आपण आहे ना आता कृष्णनगरचा राजा बाप्पांच्या दर्शनासाठी आलो आहे, चला जाऊ पटकन बाप्पांचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, कृष्णनगरच्या राजाचे आपण पहिलं दर्शन करतोय ना, ते आपण पूजेला मूर्ती ठेवतात, त्या बाप्पांचं दर्शन करतो आहे। बघा, ती मूर्ती देखील 4-4.5 फुटाची बाप्पांची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे। आणि समोर बघा मोठी मूर्ती आहे कृष्णनगरच्या राजाची, खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे। तर मित्रांनो, आपण कृष्णनगरचा बाप्पांचं दर्शन केलं, आता खूप छान दर्शन झालं, खूप छान अशी मूर्ती होती बाप्पांची। आता जाऊ आपण दुसऱ्या बाप्पांचे दर्शन करू, चला तर या लवकर।
तर मित्रांनो आपण ना आता परळचा लंबोदर बाप्पांचे दर्शन करून आलो. परळचा लंबोदर बाप्पांचं नाव होतं, आपण त्यांचे दर्शन करून आलो. कसं आहे ना, तिकडे काय बोलायला भेटत नाही, कारण तिकडे स्पीकर वगैरे चालू होतात, तर आपल्याला कॉपीराईट पडायची भीती वाटते, म्हणून तिकडे काय बोलता नाही येत, म्हणून साईडला येऊन बोलतो मित्रांनो. आता जाऊन आपण मित्रांनो तेजुकाईच्या बाप्पांचं दर्शन करूया. तर मित्रांनो आपण आहे ना तेजुकाला जायच्या आधी आहे ना इथे परळचं मोरेश्वर बाप्पांच्या दर्शनासाठी आलोय. चला तर जाऊया पटपट बाप्पांचे दर्शन. तर मित्रांनो आपण आहे ना आता परळच्या मोरेश्वरचे दर्शन घेतले. आता इकडून जाऊ आपण करी रोडमध्ये एक बाप्पांचं दर्शन घेऊया. चला तर या. तर मित्रांनो आता आपण पाहिलं ना ते करी रोडचा कैवारी बाप्पांचे दर्शन झाले. आता करी रोडचा कैवारीवरनं आपण निघालो आहे मित्रांनो लालबागचं तेजुकाईच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो. तर चला आता पटकन जागा तेजुकाईचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण चिंतामणी बाप्पांचे दर्शन घ्यायला जाऊया. चला या. तर मित्रांनो आपण आता चिंतामणीचं आता मुखदर्शन घेणार आहे. जाऊ मुखदर्शनला जास्त लाईन नाही आहे, पण चरण स्पर्शाला खूप सारी लाईन लागलेली आहे. तर आता आपण मुखदर्शन घेऊ बाप्पाचं. चला या.